चीनवरून आलेल्या व्हायरसच्या संदर्भामध्ये सर्व बोलण्यासाठी डॉक्टर आपल्यासोबत सर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ट्रॅव्हल नसलेल्या लोकांना देखील हा आजार होतोय, काय नेमकं प्रामुख्याने सांगाल? परत आपण रिपीट कराल का? सॉरी आय डिड नॉट. ट्रॅव्हलिंग नसेल केलेलं त्या लोकांना सुद्धा हा आजार आढळून आलेला आहे, काय सांगाल नेमकं प्रामुख्याने काय नेमकी काळजी घेतली पाहिजे? नाही, महत्त्वाची बाब काय आहेत की HPMV हा काही नवीन विषाणू नाही आहेत. जगामध्ये आणि भारतामध्ये जे वेगवेगळे रेस्पिरेटरी विषाणू प्रचलित आहेत, ज्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा व्हायरस आपण सगळ्यांना माहिती आहे, फ्लू व्हायरस, त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, तसंच हा ह्युमन मेटान्युमो व्हायरस आहे. 2001 पासून हे भारतामध्ये जगामध्ये सर्क्युलेशनमध्ये आहे. सो इट इज नॉट समथिंग विच हॅज कम फ्रॉम आउटसाइड ऑर इज टू बी अफ्रेड ऑफ. याच्यामुळे फार सौम्य आजार होतोय आणि याच्यामुळे कुठल्याही या घडीला काळजी करण्याची कारणे नाही आहेत. तुम्ही जर सांगताय सौम्य आजार होतोय, मात्र आता जे रुग्ण आढळून आले ते कुठेही चीनच्या लोकांशी संपर्कात आलेले नाहीत, असे आंतरराष्ट्रीय प्रवास केला कारण नाही, तेच मी परत रिपीट करतो. हा व्हायरस भारतामध्ये जगामध्ये 20 वर्षापेक्षा जास्त काळापासून आहे आणि जे आपण रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स जरी करतो तर मागील एका वर्षामध्ये 8,000च्या सुमारास नमुने तपासले तर 172 मध्ये हा व्हायरस होताच. त्यामुळे इट इज नॉट की हे काही दिस इज समथिंग न्यू विच हॅज कम फ्रॉम आउटसाइड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.